शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील अर्चना अंकुशराव पोटभरे यांचा गट नंबर 423 मधील हेक्टर 256 या जातीचा ऊस तोडणीसाठी आलेला असताना 1 हेक्टर ऊसाच्या क्षेत्रावरून वीज मंडळाच्या तारा गेल्याने आणि त्याही लूज असल्याने आज दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास अचानकपणे आग व धुराचे लोळ आसपासच्या शेतकऱ्यांना दिसल्याने शेतात एकच आरडाओरड सुरू झाली। ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून ग्रामस्थांना याबाबत सूचना दिल्याने या आगीकडे जवळच असलेले भीमराव शिंदे, रायभानदादा शिंदे, भारत घोरपडे, दादा सोनवणे, चांद पटेल यांचेसह अनेक जण गेल्याने ही आग विझवण्यात मोठी मदत झाली। तरी देखील 1 हेक्टरपर्यंत ऊस जळाला, मात्र आसपासच्या शेतकऱ्यांना कुठलीही इजा पोहोचली नाही। शेतकऱ्याने वारंवार वीज मंडळाकडे याबाबत तक्रार करूनही त्याकडे वीज मंडळाने गंभीरतेने लक्ष न दिल्यामुळे घडलेली घटना ही वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची शेतकऱ्यांनी तक्रार केली असून झालेल्या घटनेची नुकसान भरपाई वीज मंडळाने देण्याची मागणी केली आहे। अर्चना अंकुश पोटभरे यांच्या गट नंबर 423 मधील 2.5 एकर ऊस 1 हेक्टर ऊस पूर्ण जळाले आहे। त्या वीज महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे विद्युत तारा अतिशय ढिल्या असल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ऊसाचं पूर्णतः 2 एकरचं पूर्णतः नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ 100-150 ग्रामस्थ त्या ठिकाणी येऊन आग विझवण्याचं काम त्या ठिकाणी केल्यामुळं थोडाफार प्रमाणामध्ये ऊस त्या ठिकाणी वाचला। बाकी संपूर्ण 2 एकर ऊस जळून त्या ठिकाणी खाक झालेला आहे। तरी त्याची सर्व वीज महामंडळाने त्याचं त्या ठिकाणी निरीक्षण त्या ठिकाणी करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करावेत अशी त्या ठिकाणी विनंती करतो। त्याचबरोबर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची त्या ठिकाणी नोंद त्या ठिकाणी असल्यामुळं साखर कारखान्याने त्वरित त्या ठिकाणी तोड देऊन ऊसाची त्या ठिकाणी विल्हेवाट त्या ठिकाणी लावावी अशी त्या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी करतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, शेवगाव।